एक गुरु आपल्या शिष्याच्या नावाचा जय जयकार करतोय. आनंद वाटला. यज्ञ सिद्धीला गेला. सगळं अलबेल झालं. आणि त्यानंतर रामचंद्र प्रभूंनी विचारलं, गुरु महाराज, ज्याच्याकरता तुम्ही आम्हाला इथं आणलं होतं ते कार्य सिद्धीला गेलंय, आता परत जायला काही अडचण? त्यांनी सांगितलं, नाही म्हणे, आता एवढ्यात परत जायचं नाही, अजून पुष्कळ कामं आपली राहिली आहेत. आता आपल्याला मिथिलेला जायचंय. काय आहे मिथिला? कोणतं नगर आहे? कशाला आम्हाला तिकडं नेता? हे रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाने विचारलं. त्यांनी सांगितलं, मिथिलेला जनक नावाचा राजा आहे. हा जनक नावाचा राजा, आपण मागे बोललोय, जनक हे नाव नाही आहे, जनक ही पदवी आहे. मिथिलेच्या राजपदी जो जो बसतो त्याला जनक म्हणतात. त्याला जनक म्हणतात. विदेही जनक वेगळा आहे. आत्ता जो मिथिलेच्या राजपदी बसलेला जो जनक आहे त्याचं नाव आहे शिरध्वज आणि त्याची बायको आहे सुनयना. त्याचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे कुशध्वज. या शिरध्वजाची, या जनकाची मुलगी, तिचं खरी जी औरस मुलगी आहे तिचं नाव आहे उर्मिला. या शिरध्वजाने असं ठरवलं की आपल्याला, त्याला संतती नाही आहे, मुलगा नाही आहे, त्याच्याकरता काही करावं, याकरता म्हणून यज्ञ करावा असा विचार आला. यज्ञाकरता भूमी पाहिजे, भूमी सुसंस्कारित पाहिजे. कुठलाही यज्ञ कोणत्याही जागेवर होत नाही, त्याच्याकरता भूमीवर संस्कार करावा लागतो. भागवतामध्ये प्राचीन बर्हीचं जे चरित्र आलंय ते आपण बघा, भागवतातलं. ती भूमी दर्भानं झाकून ठेवावी लागते वगैरे वगैरे असं सगळं केलं. ते प्राचीन बर्हीने एवढे यज्ञ केले म्हणे, एवढे यज्ञ केले की सगळी पृथ्वी त्यांनी दर्भाने झाकून टाकली होती, पाय ठेवायला जागा नव्हती. इतके यज्ञ त्यांनी केले असं वर्णन आहे भागवतात. कशा करता, काय कर्माचा विचार काय त्याच्या मागचा वगैरे गोष्ट वेगळी. मग आता ते यज्ञभूमी सिद्ध करायची, ती नांगरावी. मग आता राजाने यज्ञ करायचा आहे, ते नांगरायचं आहे. मग ती यज्ञभूमी सोन्याच्या नांगराने नांगरायची असं ठरलं. शिरध्वज आणि सुनयना या दोघांनी, हे यजमान पती पत्नी आहेत त्या यज्ञाचे, या दोघांनी यज्ञ तो नांगराचा सोन्याचा नांगर घेतला, तो ओढायला लागले आणि ओढता 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 तो नांगराचा फाळ अडकून पडला. कशामुळे अडकला, काय झालं, पुढे का जात नाही असा विचार करून बाकीच्यांनी सांगितलं, हे माती जरा बाजूला काढा. सगळी माती बाजूला काढली. बाजूला काढल्यानंतर लक्षात आलं की हे नांगराचा फाळ एका पेटीला अडकलाय. ती पेटी बाहेर काढली. बाहेर काढून उघडली तर आत एक अतिशय सुंदर कन्या होती, जी सीता आहे. अतिशय सुंदर कन्या आहे. तिला बघितल्याबरोबर, सीतेच्या दर्शनाबरोबर दोन गोष्टी घडल्याचं वर्णन आहे. प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये, पण अन्य काही जणांनी टीकेमध्ये भाव व्यक्त केलेत, तेवढा भाव सांगतो. ती सीता बघितली, अतिशय सुंदर आहे, गोंडस आहे. आता ती सीताच आहे, प्रकृतीच आहे, परमात्म्याचीच पत्नी होणार आहे. त्यामुळे ते सगळे गुण तिच्या ठिकाणी होते. अत्यंत मोहक आहे, मायाच आहे ती प्रत्यक्ष. तिला बघितलं. तिच्या दर्शनाचा शिरध्वजावर आणि सुनयनेवर जो परिणाम झाला, तो परिणाम असा होता, सुनयनेने ज्या वेळेला त्या पेटीतल्या सीतेला बघितलं त्यावेळेला त्या सुनयनेला पान्हा फुटलाय. कारण नाहीये, स्वतःच्या पोटी संतती झाली तरच त्या माऊलीला पान्हा फुटतो. पण आपल्याकडे यशोदा एक अशी आहे की जिला भगवंताला बघून पान्हा फुटतो, आणि ही दुसरी सुनयना आहे जिला सीतेला बघून पान्हा फुटतोय. पान्हा फुटला, ती रडायलाच लागली. सीता मातोश्रींना उचलून घेतलं, सौंदर्याने हळद बसली. आणि शिरध्वजाने ज्या वेळेला सीतेकडे बघितलं त्यावेळेला असं सांगतात की शिरध्वजाच्या अंतःकरणामधली पुत्र प्राप्तीची कामनाच निवृत्त होऊन गेली. आता मला यज्ञ करायचंच कारण नाही,
ही भेटली ना, माझं जीवन धन्य आहे, बस ही प्राप्त झाली, जीवन धन्य आहे. आता पुत्राकरता संतती करता मला वेगळे प्रयत्न करण्याचं कारण नाही. म्हणून तिला सीता असं म्हटलं गेलं. सीत म्हणजे नांगराचा फाळ, संस्कृतामध्ये त्याला सीत म्हणतात. त्या नांगराच्या फाळापासून ते अडकल्यामुळं मिळाली म्हणून तिचं नाव आहे सीता. ती विदेही जनकाने तिला कन्या मानलं म्हणून तिला वैदेही म्हणतात. ती जनकाची मुलगी आहे म्हणून जनक नंदिनी असं म्हणतात. आणि मिथिलेमध्ये सगळ्यांना ती प्रिय आहे म्हणून तिला मैथिली असं म्हणतात. त्या सीतेला घरी आणलं. त्याचा जो शिरध्वजाचा भाऊ आहे त्याचं नाव आहे कुशध्वज. या कुशध्वजाला 2 मुली आहेत. एकीचं नाव आहे मांडवी आणि दुसरीचं नाव आहे श्रुतकीर्ती. आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. झालं असं की या जनकाच्या घरी एक धनुष्य बाण होतं. ते धनुष्य बाणाचं, त्या धनुष्याचं नाव आहे पिनाक. आणि पिनाक हे भगवान शंकराचं धनुष्य आहे. वेगवेगळी जी धनुष्य आहेत, वेगवेगळ्या देवतांच्या हातातल्या धनुष्यांना वेगवेगळी नावं आहेत. म्हणून भगवान शंकरांना पिनाक पाणी असं म्हणतात. पाणी म्हणजे हात, हातामध्ये पिनाक धनुष्य धरलेले म्हणजे भगवान शंकर. पिनाक हे त्याचं नाव आहे. त्रिपुरासुराला मारल्यानंतर जनकाच्या पूर्वजांवर त्या ह्याच्यात काही मदत केल्यामुळे संतुष्ट होऊन भगवान शंकराने हे धनुष्य त्यांना दिलंय. ते धनुष्य या जनकाच्या घरी पूजेमध्ये, त्या धनुष्याची रोज पूजा होते. ते भगवान शंकराचं आहे. ती सीता घरी आली आणि एके दिवशी ती पूजा मोठी झाली थोडीशी. आणि एके दिवशी शिरध्वजाने आपल्या पत्नीला सुनैनाला सांगितलं की या धनुष्याची पूजा करायची, तयारी करा. तयारी करा म्हणून सांगितल्यानंतर सुनैना अन्य काही कामामध्ये होती. तिने सीतेला सांगितलं, सीते जाग, जरा तिथलं स्वच्छ करून घे, पूजा करायची आहे, पूजेची तयारी कर, ताट तयार कर. हळद लागतं, कुंकू लागतं, दूध लागतं, पाणी लागतं, हार लागतो, फुलं लागतात. बघ बरं हे सगळं जागेवर आहे की नाही बघ, काढायला सांगितलेलं आहे, जरा बघ, स्वच्छ करून घे तिथलं. हाताखाली नोकर असले तरी देवाचं काम आपण करावं. नोकर असतात, त्यांना कामं सांगून कामं होतात, पण आपल्या घरच्या देवतांची कामं आपण करावीत. कारण त्या आपल्या करता आलेल्या देवता असतात. तो देव आपल्या घरातला आहे, तो आपल्यावर कृपा करणार आहे, तो परमात्मा. आपण त्याची सेवा केली पाहिजे. सीता मातोश्री गेल्या, तिथलं बघायला लागल्या. आता ते इतकं जडच्या जड धनुष्य स्वच्छ करावं, आजूबाजूला झाडून घ्यावं, त्याच्या खालून झाडणं कुणालाच शक्य नव्हतं. इकडं तिकडं काही फुलं पडलेली दिसली म्हणून सीतेने डाव्या हाताने ते धनुष्य उचललं आणि उजव्या हाताने सगळं झाडून घेऊन ते धनुष्य पुन्हा जागेवर ठेवलं. लहान आहे. सगळं झालं. पूजेला शिरध्वज तिथं आले आणि तिथं आल्यानंतर त्याने बघितलं एवढं स्वच्छ कसं, कुणी स्वच्छता केली. बायकोला विचारल्यावर तिने सांगितलं आपल्या सीतेने केली. कशी केली तिने सांगितलं, तिने डाव्या हाताने उचललंय, खालून झाडून घेतलंय आणि पुन्हा जागेवर ठेवलंय. त्यांनी सांगितलं हजारो सैनिक एकत्रित येऊन दोन्ही बाजूनी उचलतात तर हे धनुष्य उचललं जात नाही. तिने हाताने उचललं. हो म्हणे, हाताने उचल. आणि त्यावेळेला ते शिरध्वजाने प्रतिज्ञा केली की जर सीतेच्या ठिकाणी असं सामर्थ्य असेल तर या धनुष्याला स्वतःच्या सामर्थ्यानं जो प्रत्यंचा जोडेल त्यालाच माझी ही मुलगी दे. सीतेचं स्वयंवराची वेळ आली. त्यांनी स्वयंवराचा पण जाहीर केला. मिथिला नरेश आहेत, त्यांचं कर्तृत्व, त्यांचा मान, त्यांची समृद्धी, त्यांची श्रीमंती, त्यांचं सामर्थ्य सगळं सगळ्यांना माहिती होतं. आणि त्यावेळेला विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला सांगितलं की आपल्याला मिथिला नगरीमध्ये जायचंय, तिथं सीता स्वयंवर आहे. ठीक आहे. सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंना नाही म्हणायचं काही कारण नव्हतं. विश्वामित्रांनी सांगितलंय बरं कोण काय सीतान काय लग्न काय स्वयंवर, आपल्याला काय, गुरु महाराज म्हणतात आपण चलावं. निघाले. मार्गामध्ये पुन्हा काही चर्चा, काही विषय झाले. मिथिलेमध्ये
विश्वामित्रांचा प्रवेश एकदम झाला नाही. मिथिलेच्या बाहेर एका झाडाखाली विश्वामित्र आणि राम आणि लक्ष्मण हे थांबले. विश्वामित्रांनी तिथून जनकांना निरोप दिला की मी आलो. त्यांना आनंद वाटला, स्वाभाविक आहे. आपणला पण जाहीर झालाय, स्वयंवर ठरलंय आणि उद्या स्वयंवर आहे, तर आज विश्वामित्र येतात, चांगले संकेत आहेत असं वाटलं. वाटल्यानंतर पालखी वगैरे घेऊन आले. सगळं विश्वामित्रांना पालखीत घेतलं आणि मिथिला नरेशाने बघितलं, त्या शिरध्वजाने बघितलं की हे कोणीतरी 2 तरणी बाण मुलं आहेत, अतिशय सुंदर आहेत, कळे ना कोण आहेत. यांच्या बरोबर आलेत म्हणून यांचे विद्यार्थी म्हणावं तर कुठले मुनिकुमार आहेत, कुठल्या ऋषींची मुलं आहेत माहित नाही, पण चेहरा बघितला की असं वाटतंय कुठल्या तरी राजाची मुलं आहेत. अंगकांती बघितली तर असं वाटतं की इतकी तेजस्वी अंगकांती आहे की बहुतेक तपस्साधनेने प्राप्त झालेली ही ऋषींची मुलं आहेत. आणि अंगाचा पिळदारपणा बघितला की वाटायला लागलं अरे ऋषींची असणं शक्य नाही, ही तर क्षत्रियाचीच मुलं असू शकतात, ही राजाचीच मुलं असली पाहिजे. काही कळे ना. आपल्या महालामध्ये गेल्यानंतर, राजवाड्यामध्ये गेल्यानंतर त्याने विचारलं की कोण आहेत, काय नाही, कुठली आहेत. विश्वामित्रांनी सांगून टाकलं. कसं काय, काय नाही म्हणे, माझ्या कानावर आलं, सीतेचा स्वयंवर ठरवलेलं आहे, इकडून चाललो होतो, आलो. आता हे असं सहज सांगता येत नसतं. लग्न ठरवणारी माणसं फार हुशार असतात, ज्याला आपल्याकडे मध्यस्थ म्हणतात, फार हुशार लागतो. विश्वामित्रांनी सांगितलं मनातलं, तुझी मुलगी यालाच द्यायची आहे म्हणून आणलाय, हा परमात्मा, हे नाही सांगितलं. जायचंय पुढे, कळलं मला स्वयंवर आहे, थांबलो, आनंद आहे. थांबल्यानंतर सगळ्यांना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, रामलक्ष्मणांच्या चेहऱ्याकडे बघून औत्सुक्य वाटायला लागलं की अरे कोण आहेत, किती सुंदर आहेत, बघत बसायला लागले सगळे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी ते अनेक वगैरे सगळं आवरलं. लग्नाला काही दिवस होत आहे, अनेक वगैरे 1-2 दिवस मध्ये असतील, अनेक वगैरे सगळं आवरलं आणि आवरून विश्वामित्रांकडे जाऊन रामचंद्र प्रभू असं म्हणाले की गुरु महाराज, लक्ष्मणाला मिथिला नगरी बघायची आहे, जरा दाखवून आणतो. यांना कुठं माहिती होती काय मिथिला नगरी, पण विश्वामित्रांनी सांगितलं हरकत नाही, मिथिला नगरी बघण्यासारखी आहे, इतकी बघण्यासारखी म्हणे की वाल्मिकी रामायणात पुढं वर्णन आलंय, यांचं या चौघाई भावांचं या चौघाई बहिणींशी लग्न लागल्यानंतर जे अयोध्येतले लोक आले होते लग्नाला, ते पुढे 1 महिना मिथिला नगरीत राहिले होते. 1 महिना काय करत होते देव जाणे. लग्न लागले, जेवण झालं, आपापल्या बॅगा घ्याव्यात, निघावं. पुढे 1 महिना अयोध्यावासी मिथिला नगरीमध्ये राहिले, कारण 1 महिनाभरामध्ये सुद्धा मिथिला नगरी पूर्ण बघून झाली नाही. इतकी सुंदर मिथिला नगरी, बघत बसावं असं वाटावी. रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मणाला दाखवून आणतो. विश्वामित्र म्हणाले तू लक्ष्मणाला दाखव, पण मिथिला नगरी या निमित्तानं तुझं दर्शन घेईल, कृतज्ञ होईल तुझ्या बाबतीत, धन्य धन्य होऊन जाईल, जा बाबा. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला घेऊन बाहेर पडले, रस्त्याने निघाले. सगळे नुसतेच बघत बसले, सगळा व्यवहार जणू काही ठप्प व्हावा रस्त्यावरचा, असं झालं. रामचंद्र प्रभू लक्ष्मण दोघे निघाले. विश्वामित्राच्या अंतःकरणामध्ये स्वयंवराचा पण माहिती होता, तरी सुद्धा रामचंद्र प्रभूच योग्य आहेत आणि तेच हे करू शकतात हे त्यांनी ओळखलं. रामचंद्र प्रभू रोज जायचे, मिथिला नगरी थोडी बघून यायचे, थोडी बघून यायचे, असा त्यांचा दिनक्रम तिथला सुरू झाला. ते सगळं झाल्यानंतर एके दिवशी गंमत अशी याच्यात रामायणामध्ये, रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण आले, बघून आले, सगळे रात्री विश्रांती झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला विश्वामित्रांनी असं सांगितलं की अरे मला पूजेला जरा फुलं हवी आहेत, बघा बरं आजूबाजूला कुठं फुलं मिळतात का बघा. ठीक आहे. रामचंद्र प्रभू लक्ष्मण दोघे बाहेर पडले, एका बागेमध्ये आले.
आणि बागेमध्ये आल्यानंतर लक्ष्मणाला फुलं दिसली म्हणून तो तोडणार, एवढ्यात रामचंद्र प्रभूंनी त्याला थांबवलं. नाही म्हणे, का? गाव आपलं नाही, बाग आपली नाही, बागेचा मालक कोण आहे माहित नाही, आपण परस्पर फुलं तोडायची नाहीत. परस्पर नाही, बागेच्या मालकाची परवानगी घेऊनच आपण फुलं तोडली पाहिजेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांना सांगतो, ज्या घरची फुलं आहेत त्याची परवानगी घ्यावी, त्यांच्याकरता थोडी ठेवावी आणि मग थोडीशी फुलं घरी आणावीत. मान्य आहे की ती फुलं उमललीतच देवा करता, हो प्रश्नच नाही, पण ज्याने ती लावली आहेत त्याला विचारलं पाहिजे. रामचंद्र प्रभूंनी त्या माळ्याला तिथं शोधलं, तो काही दिसला नाही. आवाज दिला, आवाज दिल्यानंतर तो आला. परत आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्याला विचारलं, बाबा आमच्या गुरु महाराजांना पूजेकरता फुलं पाहिजेत, आम्ही 4 फुलं घ्यावीत काय? माळी म्हणाला, अहो घ्यावीत का काय, मीच आणून देतो तुम्हाला घरी. नाही नाही म्हणे, आम्हाला दिलेत. त्या फुलांच्याही मनात आलं, अहो रामा तुम्ही तोडावं आम्हाला, आमचं जीवन धन्य होईल, तुमचा हात लागू द्या. रामचंद्र प्रभूंनी फुलं घेतली. त्या उपवनाचं, त्या बागेचं वैभव सौंदर्य बघत ते दोघे इकडं तिकडं फिरत होते. त्याच वेळेला नेमकी सीता मातोश्री, आपलं स्वयंवर आहे आणि स्वयंवराच्या पूर्वी पार्वती मातेचं दर्शन घ्यावं म्हणून त्या बागेमध्ये गिरिजेचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या दर्शनाकरता म्हणून सीता मातोश्री आपल्या मैत्रिणींबरोबर त्याच वेळेला आली आहे. रामचंद्र प्रभून सीता मातोश्रींची पहिली भेट तिथे या बागेत आहे. बघितलं, त्या हे इकडं तिकडं फिरत होते आणि सीता मातोश्री मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत होत्या आईसाहेबांना, गिरिजा मातेला, मला नवरा चांगला मिळू दे, सात्विक असू दे, निर्व्यसनी असू दे, IT क्षेत्रातला असू दे, त्याला आई वडील नसू दे, पुण्यात त्याचा स्वतंत्र फ्लॅट असू दे. याच्या पलीकडे सध्या प्रार्थनाच राहिल्या नाही. तो काय करावं आता? सीता मातोश्री आईसाहेबांना प्रार्थना करत होत्या पतीच्या प्राप्ती करता म्हणून, आणि तिच्या मैत्रिणी आता तिची प्रार्थना चालू आहे तर आपण इकडे तिकडे जावं खेळावं म्हणून बाहेर आल्या. आणि त्या मैत्रिणींनी या दोघींना बघितलं आणि त्यांची वाणीच बंद पडली, डोळे विस्फारून गेले, कारण एवढं सौंदर्य त्यांनी आतापर्यंत कधीच बघितलं नव्हतं. काही बोलताच येईना, एकदम स्तब्ध झाल्या. भक्तीचा हा एक परिणाम आहे बरं का. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यद ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. नारद भक्तिसूत्रामध्ये वर्णन आहे. भक्तिप्रेमाची प्राप्ती झाली की स्तब्धता येते म्हणे. एकदम मनुष्य स्तब्ध होऊन जातो, काय करावं काही कळत नाही, कृती होते होत नाही माहित नाही, बुद्धी एकदम जागच्या जागी थांबून जाते, आपण काय बोलावं माहित नाही, काय करावं माहित नाही. एकदम प्रेम असं विलक्षण आहे की ते माणसाला स्तब्ध करून टाकतं, आत्माराम करून टाकतं. एकदम थांबल्या, काय करावं सुचलं नाही. बघता बघता एकदम भानावर आल्या आणि तशाच पळत माघारी गेल्या. माघारी जाऊन सीतेला सांगावं तर काय सांगावं हेही कळेना. सीते ये, चल लवकर चल लवकर चल. अगं पण कशा करता? काय भूकंप झाला का, तिकडं काही बोलवलंय का, काही अघटित घडलं, कशा करता? नाही तू चल तू चल तू चल. तिला पुढे घालून आणलं. रामचंद्र प्रभूंना सीता मातोश्रींनी बघितलं, पहिलं दर्शन आहे. सीता मातोश्रीला रामचंद्र प्रभूंनी बघितलं, पहिलं दर्शन आहे. दोघांनी एकमेकांकडे बघितलं, शांत झाले. काही घडलं काहीच नाही तिथं, एकदम शांत झाले. काही बोलणं झालं. फुलं वगैरे घेऊन रामचंद्र प्रभू परत आले आणि सीता मातोश्रींच्या मैत्रिणींनी सांगितलं की चला. सीता मातोश्री म्हणाली, मला प्रार्थना करता करता तसं घेऊन आलात तुम्ही, माझी प्रार्थना अर्धवट राहिली आहे, चला परत मंदिरात. आतमध्ये गेल्या आणि आतमध्ये गेल्यानंतर सीता मातोश्रींनी गिरिजेसमोर हात जोडून पुन्हा सांगितलं,
प्रार्थना अर्धवट राहिली होती. त्याने हात जोडून सांगितलं, आई म्हणे मगाशी मी म्हणाले होते की मला चांगला नवरा पाहिजे, ती माझी प्रार्थना रद्द आहे. मला हा नवरा पाहिजे, ही आता माझी प्रार्थना आहे. मला दुसरं कोणी नको, आता मला आता दुसरं कोणी नको. सीता मातोश्रींच्या प्रार्थना झाली. हे सगळे परत आले. परत आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी आपल्या गुरु महाराजांसमोर प्रामाणिकपणाने सांगून टाकलं की मी सीतेला भेटलोय, लपवलं नाही. मी सीतेला भेटून आलो, मी बोलून आलो, मी तिला बघितलंय. पण विश्वामित्र इतके हुशार, त्याने विचारलं नाही कशी वाटली, काही विचारलं नाही, काही विचारलं नाही. हो का, ठीक आहे, ठीक आहे. स्वयंवराचा दिवस उजाडला. स्वयंवराकरता म्हणून देशोदेशीचे राजे आले. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावावी, ते धनुष्य उचलावं याच्याकरता अनेक सैनिकांच्या हातून ते त्या गाडीवर ठेवून ते धनुष्य दरबारामध्ये आणलं गेलंय. राजदरबारामध्ये सगळे स्थानापन्न झालेत आणि विश्वामित्र आणि रामचंद्र प्रभू यांना यायला थोडा विलंब लागलाय. त्याची कारण काही सांगितली आहेत. ते आले, नंतर जागेवर बसले. मग जनक उभे राहिले आणि जनकाने या विवाहाची प्रस्तावना केली. सगळ्यांचं स्वागत केलं. स्वागत करून सांगितलं, ही माझी मुलगी आहे सीता, हिचा विवाह मला करायचा आहे. पण या विवाहाकरता मला हवा तो वर मी निवडणं हे शक्य असूनही मी ते केलं नाही. कारण ही सीता माझी अत्यंत लाडकी आहे. स्वतःच्या पोटी उर्मिला आलेली आहे, पण उर्मिलेवर जनकाचं तेवढं प्रेम नाहीये जेवढं सीतेवर आहे. नावाचं एक संशोधन झालेलं आहे. नाव एक संशोधन आहे आणि हे म्हणजे आजकालचं PhD नाहीये, जुनं संशोधन आहे, शास्त्रीय आहे. त्याच्यामध्ये उर्मिला शब्दाचं संशोधन करताना असं म्हटलंय की उर्मिला या नावाच्या स्त्रीला फार मानसिक आणि शारीरिक कष्ट सहन करावे लागतात आणि उर्मिला नावाच्या स्त्रीला हे फार पटतं. तिला फार कष्ट आहेत आणि उर्मिलेचं तसंच झालंय. तिला शारीरिक कष्टही तेवढेच आहेत. 14 वर्ष दरवाजात उभं राहायचं काही कमी कष्ट आहेत का? आणि आपले आई वडील आपले असूनही सीतेवर प्रेम करतात, काय वाटत असेल तिला? पण रामायणाच्या ह्याच्यात खुलासा आहे की उर्मिला स्वतःच सीतेवर इतकं प्रेम करायची की आपल्या आई वडिलांनी तिच्यावर प्रेम केलं याचं तिला आनंद वाटायचा. किती निर्मळ असेल, म्हणून तर लक्ष्मणाला मिळाली. ही माझी मुलगी आहे सीता, मी हिचं स्वयंवर ठेवलंय आणि स्वयंवराचा पण असा आहे की हे समोर ठेवलेलं धनुष्य जो उचलेल त्याला प्रत्यंचा लावेल, त्याला माझी सीता माळ घालेल. सांगितलं. सगळ्यांचं स्वागत केलं. स्वागत करताना स्वतःच्या दरबाराचं महत्व सांगितलं, मिथिलेचं महत्व सांगितलं, सीतेचा स्वभाव सांगितला. अनेक राजे उत्सुक होते, उठले. अनेकांनी प्रयत्न केला, कुणालाही ते धनुष्य हललं नाही. उचलणं तर सोडून द्या, हलवू शकले नाहीत. पुष्कळ झालं. अनेक जण आले. गोस्वामीजी तुलसीदासजींनी असं वर्णन केलंय की नंतर एकदम 10,000 राजे उठले, एकदम उचलायला लागले तर ते उचललं नाही. 10,000 वगैरे म्हटलंय, उचललं नाही. मग कोणी उठेना, कोणी प्रयत्न करायला प्रवृत्त होईना. एका रामायणामध्ये वर्णन असं आलं की सीतेच्या स्वयंवराची ही बातमी ऐकून आमंत्रण नसताना सुद्धा रावण तिथे आला. एक वर्णन असं आहे, रावण तिथे आला आणि रावण आल्यानंतर रावणाने मग प्रयत्न केला, त्याला ते उचलता आलं पण पेलवलं नाही म्हणून ते छातीवर पडलं आणि रक्त ओकत रावण जमिनीवर पडला. अपमान झाला. मग काही जणांनी ते कसं बस ते बाजूला काढलं रावणाला. अपमानित झालेला रावण जागेवर बसला. म्हणून रामचंद्र प्रभूंबद्दल आणि सीता मातोश्रींबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये जो द्वेष निर्माण झाला, आपल्याला प्राप्त अपेक्षित असलेली वस्तू आपल्याला न मिळता इतरांना मिळायला लागली की ज्याला मिळाली त्याच्याबद्दलचा जो भाव अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्याला द्वेष म्हणतात.
सीता मला हवी होती पण मला न मिळता ती रामाला मिळाली. मग रामाचा द्वेष सुरू झाला. इच्छिलिया ही सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, ऐसा जो डाव पडे तोची द्वेष. ज्ञानोबारायांनी द्वेषाचं वर्णन करताना म्हटलंय, अपूर्ण होय इच्छा तोची द्वेष. द्वेषाचं लक्षण आहे. आपण कालही बोललो, एका रामायणामध्ये असंही वर्णन आहे, अनेक दरबारातले अनेक राजे राजवाडे राजपुत्र उठले पण कोणालाही त्या धनुष्याला हलवता आलं नाही. सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. मग पुन्हा एकदा जनक राजे उठले आणि जनक राजाने पुन्हा भाषण करायला सुरुवात केली. मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये, आपल्या या पृथ्वीच्या पाठीवरती कोणीही नरपुंगव नसावा. एक धनुष्य उचलायचं आणि माझ्या मुलीकडून माळ गळ्यात घालायची, त्याच्याकरता इतकंही सामर्थ्य नसावं अशी माणसं आहेत. आणि मग त्या सगळ्या राजपुत्रांच्या संबंधानं, त्यांच्या पराक्रमहीनतेच्या सामर्थ्यहीनतेच्या संबंधानं जनकराजे इतके कठोर बोलले की सगळ्या राजपुत्रांनी खाली मान घातली. इथं कोणी नाही, कोणी पुरुषार्थ संपन्न नाही. माझी मुलगी, तुम्हाला असं वाटेल की आपल्यापैकी कुणालाच जमलं नाही म्हणजे मी आता तिचं लग्न करीन आणि मग मला हवं तिला देईन. माझी मुलगी कुमारी राहिली तरी चालेल, अविवाहित राहिली तरी चालेल, पण मी स्वयंवराशिवाय ती कुणाला देणार नाही. मला लाज वाटते तुमची. मी तुम्हाला आमंत्रण देऊन बोलवलंय. माझा असा भ्रम होता की तुमच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, पण तुम्ही सगळे सामर्थ्यहीन आहात. सगळे खाली मान घालून बसले आणि तेवढ्यात एक आवाज निनादला, कुणाला बोलता, काय बोलता, दरबारात कोण आहे याचं भान आहे का नाही. लक्ष्मण बोलतायत. उठून उभे राहिले, कारण जनक राजाचं बोलणं त्या दरबारातल्या लोकांच्या संबंधानं होतं. दरबारात रामचंद्र प्रभू बसलेले आहेत आणि त्यांनाही ते बोलणं लागू पडत असेल तर लक्ष्मण सहन करणार नाहीत. माझ्या दादाची निंदा मी नाही सहन करणार. तुम्ही सगळ्यांच्या संबंधानं बोलताय ना, तुम्ही राम सोडून इतरांना असं म्हणा, माझं काही म्हणणं नाही, मी जागेवर बसतो. पण तुमचं बोलणं सार्वत्रिक आहे आणि त्याच्यामध्ये जर दादा येत असतील तर मी ऐकून घेणार नाही. कुणाला बोलता, काय बोलता. एकदम रागावून लक्ष्मण बोलले. सगळ्यांच्या माना एकदम वर झाल्या. काही जणांना बरं वाटलं की चला, जनकालाही बोलणारा कोणीतरी आहे या दरबारात. पुष्कळ बोलले लक्ष्मण. सीता मातोश्री उभी आहे हातात हार घेऊन. तिने बघितलं, काल भेटले होते हेच दोघं आहेत. हे जरा शांत दिसतायत, भाऊजी फारच कडक दिसतात. काय बोलतात. हे सगळं बोलणं चालू आहे. रामचंद्र प्रभूंना पटलं नाही. ते बोलणं चालू असताना रामचंद्र प्रभूंनी एकदम लक्ष्मणाकडे वर बघितलं आणि लक्ष्मणाला कळलं. त्या क्षणी जिथं बोलणं आहे तिथं थांबवून लक्ष्मण खाली बसले